आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, येत्या 15 दिवसात राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली। विद्यमान मंत्रिमंडळातल्या 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातं। यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अमरीश आत्राम, विद्या ठाकूर यांना मंत्रिपद गमवावं लागण्याची शक्यता। हे बदल होणार आहेत। याकरता आज भाजपच्या कोर कमिटीत चर्चा झाल्याचं पुढे येते। खांदेपालट करताना विभागीय समतोल आणि नव्या चेहऱ्यांना संधी या निकषांचा वापर करण्यात येणार आहे। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, आजच्या दिवसातली नव्हे तर या आठवड्यातली सगळ्यात मोठी बातमी ही ठरू शकते। काय नेमकी चर्चा झालेली आहे कोर कमिटीमध्ये आणि या मंत्र्यांची जी नावं आहेत ती फिक्स आहेत का? अजित, राज्यात नुकत्याच ज्या निवडणुका पार पडल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषद असेल, 10 महापालिका असतील आणि पंचायत समिती असतील, या निवडणुकाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की या निवडणुकीतील परफॉर्मन्स बघून राज्य मंत्रिमंडळातील पुढच्या बदला संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्याच वेळेला मंत्र्यांना परफॉर्मन्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। प्रत्येक निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मंत्र्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला बदललं जाईल असं स्पष्ट संकेत जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पूर्वीच आपल्या मंत्र्यांना दिले होते आणि त्यानुसार आता निवडणुका पार पडल्यात आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्या दिशेने पावलं उचललेत असं म्हणावं लागेल। कोर कमिटी बरोबर आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि या बैठकीमध्ये राज्यात मंत्रिमंडळात येत्या 15 दिवसामध्ये फेरबदल करण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि जे नॉन परफॉर्मन्स मंत्री आहेत, ज्यांची कामगिरी मंत्रिमंडळातही खराब आहे आणि बाहेर जिल्हा परिषदेमध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी खराब आहे, अशा मंत्र्यांना आता मंत्रिमंडळातून वगळलं जाणार आहे। आपल्याला जी माहिती मिळाली सूत्रांकडून त्यानुसार 5 ते 6 मंत्र्यांना वगळलं जाणार आहे। त्याच्यातल्या 3 कॅबिनेट मंत्र्यांची नावं ती झी मीडियाच्या हाती आले। त्याच्यात बबनराव लोणीकर जे पाणीपुरवठा मंत्री आहेत, विष्णू सावरा जे आदिवासी विकास मंत्री आहेत आणि तिसरे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, या तिन्ही मंत्र्यांचा मंत्रिमंडळातला जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सच्या आधारे नॉन परफॉर्मन्स मंत्री म्हणून ते ओळखले जात आहेत। तर जिल्ह्यामध्येही ते कामगिरी विशेष करू शकलेले नाहीत। पालघरमध्ये आपण बघितलं की विष्णू सावरांना निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। दुसरीकडे 2 राज्यमंत्र्यांची नावं आहेत या यादीमध्ये, एक विद्या ठाकूर ज्या मुंबईतल्याच आहेत आणि दुसरं जे नाव येत आहे समोर ते गडचिरोलीचे राजे अमरीश आत्राम, ज्यांचा मंत्रिमंडळात काहीच परफॉर्मन्स नाही आहे। ते मंत्रिमंडळात आहेत की नाही ही शंका यावी अशी साधारणतः परिस्थिती राजे अमरीश आत्राम यांच्या संदर्भात आहे। त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आणि जुने चेहरे जे काम करत नाही, ज्यांची कामगिरी खराब आहे, त्यांना बदलायचा असा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आणि येत्या 15 दिवसात या संदर्भातला फेरबदल केला जाईल। अजित, साधारणतः नवीन चेहऱ्यांना संधी देताना विभागाचा समतोल साधला जाणार आहे, कारण मराठवाड्यातनं जर बबनराव लोणीकर यांना वगळायचं म्हटलं तर त्या ठिकाणावरून कोणतरी नवीन मंत्री त्यांना समावेश करावा लागेल मंत्रिमंडळात। दुसरीकडे जातीनिहाय समतोल या मंत्रिमंडळ फेरबदला साधला जाण्याची शक्यता आहे। विष्णू सावरांना बदलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आदिवासी विकास खातं एखाद्या आदिवासी मंत्र्याला द्यायचं, मग नवीन आदिवासी मंत्री तिथे शोधावं लागेल। त्यामुळे हे दोन्ही निकष जे आहेत ते विभागनिहाय आणि जातीनिहाय हे निकष मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्रिमंडळ फेरबदल करताना विचारात घेतले जाणार आहेत आणि त्या दृष्टीनेच मुख्यमंत्र्यांनी आज कोर कमिटीबरोबर चर्चा केली। लवकरच या संदर्भात आता कुठल्या चेहऱ्यांना संधी मिळते याची नावं स्पष्ट होतील, परंतु कोणाला डिच्चू मिळणार, कोणाची कामगिरी खराब आहे याचा सगळा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्या आढाव्यासंदर्भातच कोर कमिटीच्या बैठकीत ही चर्चा झाली आणि त्यानुसार आता मंत्रिमंडळ फेरबदला संदर्भात येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हे आपल्याला झालेले पाहायला मिळतील आणि नॉन परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी खराब आहे तर तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही किंवा तुम्ही मंत्री म्हणून कायम राहणार नाही, हा एक संदेश मुख्यमंत्री आपल्या टीमला देतात असं म्हणावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांचे ज्या पद्धतीने राज्य मंत्रिमंडळावर पकड आहे ती पकड आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी टाकलेले आणखी एक पाऊल म्हणावं लागेल। अजित, खरे दीपक, ज्या मंत्र्यांचं नाव या यादीमध्ये आपण म्हणताय तसं ते नक्कीच आपलं नाव वाचवण्याकरता, आपलं मंत्रिपद वाचवण्याकरता धावपळ करतील, केंद्रात जातील, पण एकूणच काही मंत्र्यांना डच्चू मिळणार हे अगदी स्पष्ट आहे, नक्की आहे। ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चित खळबळ माजवणारी आहे। समर्थक आणि मंत्री आता यानंतर तातडीनं कामाला लागतील यात नवल नाही। धन्यवाद या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।